चुकीचं बोलतो काहीच जगून उपयोग नाही आपला. आपला बाप कोण आहे जर आपल्याला माहित नसला आणि त्या शिवनेरी गडावर वर्षातून एकदा जर आपण माथा टेकायला जाणार नसलोत ना, आपण खरे हिंदू नाहीत आणि खरे मराठी सुद्धा नाही. इतका राजाचा विसर पडावा. ज्या राजानं उभं आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं. ही संपत्ती आहे ना, गाड्या घोड्या बंगले भिंगले. राजा नसते ना, बंगले नाही फुंगले नाही काही नाही, कुणाच तर त्याला खुरपान राहावं लागलं असतं आपल्याला. एक दिवस आपण सहकुटुंब शिवनेरी गडावर दर्शनाला जाऊ शकत नाहीत म्हणल्याच्या नंतर किती लाजिरवाणी गोष्ट. पुढच्या शिवजयंतीला एकही मराठा माय माऊली सहित घरी नाही राहायला पाहिजे. अख्खेचे अख्खे 2027च्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर दिसले पाहिजे. येणार का पुढच्या वर्षी सगळे? कारण आपल्याला ती गरज आहे. आपल्याला नोकरी आहे आपल्या राजामुळे, आपण उद्योगपती आहेत राजामुळे, आपल्याला शेती आहे आपल्या राजामुळे, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात नोकऱ्या लागल्यात फक्त राजांमुळं, राजकारणात आहेत राजांमुळं, सामाजिक क्षेत्रात आहेत आपल्या राजांमुळं. आणि त्या राजाच्या चरणाच्या पायाला स्पर्श करायला आपण शिवनेरीवर जात नाहीत. ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी वाईट गोष्ट.